प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसच्या केबिनने अचानक घेतला पेट। चालकाने 70 प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला। बस कल्याण तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतला। याप्रसंगी चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील 70 प्रवाशी बाल बचावले। ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी सकाळी 8:45 वाजता घडली आहे। तुळजापूर आगाराची एसटी बस रोज दुपारी 3:30 वाजता तुळजापूरहून लोहारा मार्गे बसाव कल्याणला मुक्कामी जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता बसाव कल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते। शुक्रवारी सकाळी 6 वाजता ही एसटी बस बसाव कल्याणहून निघाली। सकाळी 8:45च्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी थांबली। याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम.व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या केबिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालक घंटे यांनी प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले। त्यातच बसच्या केबिनमध्ये आग लागली। चालक घंटे यांच्या सतर्कतेमुळे बसमधील 70 प्रवाशी बालबाल बचावले। बस सुरू करताच केबिनमधून सुरुवातीला धूर निघाला, त्यामुळे चालकाने लागलीच सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले। प्रवाशी उतरण्यास सुरुवात होताच केबिनमध्ये आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले। यामुळे प्रवाशी घाबरून आरडाओरडा करत होते। जीव मुठीत घेऊन सर्व प्रवाशी धुरातून रस्ता काढत कसेबसे बसच्या बाहेर पडले। काही प्रवाशांनी तर खिडकीमधून उडी घेत सुटका करून घेतली। सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी प्रचंड घाबरलेले आहेत। याप्रसंगी तात्काळ लोकमंगल साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आल्याने आग आटोक्यात आली। या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसच्या साहाय्याने तुळजापूरला सोडण्यात आले। या घटनेची माहिती वाहक बी.ए. गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली असता वाहतूक नियंत्रक घोडके यांनी लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी लोहारा धाराशिव। साईडला या, इकडे या।